नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण ख्रिसमस स्पेशल कुणालाही बनवता येईल असा प्लम केक बनवलेला आहे. यालाच बरेच जण फ्रूट केक असे सुद्धा म्हणतात, कारण यामध्ये आपण भरपूर अशा ड्राय फ्रूट आणि फ्रूटचा वापर केलेला आहे. चला तर मग खूपच सोप्या पद्धतीने तुमच्या सोबत ही प्लम केकची रेसिपी शेअर केलेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. मस्त आतून जाळीदार, स्पॉन्जी, मऊसूद असा हा केक तयार झालेला आहे. मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. खाल्ल्यानंतर कुणालाही समजणार सुद्धा नाही की यामध्ये आपण गव्हाचे पीठ वापरलेले आहे. चला तर मग हा प्लम केक कसा बनवायचा ते बघूया. प्लम केक बनविण्यासाठी सर्वात अगोदर घरात उपलब्ध असणारे सर्व ड्रायफ्रूट हे बारीक कट करून घ्यायचे. त्यासोबतच इथे मी 1 कप संत्रीचा ज्यूस घेतलेला आहे. तर इथे मी 4 संत्री घेऊन फ्रेश असा ज्यूस काढून घेतलेला आहे. तुम्ही विकतचा जो ऑरेंज ज्यूस मिळतो तो वापरला तरी चालेल. आणि सुरुवातीला बारीक कट केलेले काजू, बदाम, पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया, खरबूजच्या बिया, मनुके, पिस्त्याचे काप, त्यानंतर एका अंजीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. त्याचबरोबर अक्रोडचे सुद्धा तुकडे करून घातले. खजूरचे काप. तर इथे घरात उपलब्ध असणारे कुठलेही ड्रायफ्रूट घाला. फ्रुटी फ्रुटी घेतलेली आहे तर 2 चमचे वापरलेले आहे. आणि अगोदर जे आपण ड्रायफ्रूट ऍड केले त्याचे प्रमाण सुद्धा 1 ते 2 चमचे घेतलेले आहे. जो पोहे खाण्याचा चमचा असतो तोच वापरलेला आहे. या व्यतिरिक्त चेरी, काळी किसमिस सुद्धा ऍड करू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून साधारणपणे 1 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. म्हणजेच हे आपल्याला ड्रायफ्रूट या ऑरेंज ज्यूस मध्ये सोक करून घ्यायचे आहे. खरं तर ओरिजिनल जो प्लम केक आहे तो अल्कोहोल किंवा वाईन मध्ये तयार केला जातो. म्हणजेच इथे ऑरेंज ज्यूसच्या ऐवजी जे ड्रायफ्रूट आहे ते रम किंवा वाईन मध्ये म्हणजेच अल्कोहोल मध्ये सोक केले जातात. आणि अल्कोहोल मध्ये सोक करण्याचा जो कालावधी असतो तो 7 ते 8 दिवसांचा असतो. आणि ऑरेंज ज्यूस मध्ये तुम्ही 1 दिवस किंवा 1 रात्र सुद्धा हे सोक करू शकता. त्यानंतर साखर कॅरमलाइज करायची आहे. तर गॅसवर पॅन हा गरम करून घेतला. पॅन मध्ये अर्धा कप साखर अशी पसरवून घातली. तर आता सुरुवातीला बारीक गॅसवर साखरेला अजिबात हात लावायचा नाही. जसजशी साखर गरम होईल तसतशी बघा ती अशी वितळायला सुरुवात होईल. तर यामध्ये सुरुवातीला अजिबात पाणी ऍड करायचं नाही. साखर ही पूर्णपणे अशी वितळवून घ्यायची. बघा साखरेचा रंग बदललेला आहे. साखर छान कॅरमलाइज झालेली आहे. यामध्ये साखरेचे अजिबात कण शिल्लक नाही, व्यवस्थित वितळलेली आहे. तर बारीक गॅसवरच ही पूर्णपणे वितळवून घ्यायची. आणि ह्या तयार मिश्रणाला एक उकळ यायला लागली की लगेच यामध्ये अर्धा कप पाणी ऍड करायचं. पाणी घालताना गॅस हा बारीकच ठेवायचा आणि पाणी हे थोडं थोडं करून घालायचं, नाहीतर मग साखर ही कॅरमलाइज झाल्यामुळे मिश्रण हे कढईच्या बाहेर किंवा पॅनच्या बाहेर येण्याची शक्यता असते. तर बघा हळूहळू करून पाणी ऍड केलं आणि पुन्हा हे मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिश्रणाला एक उकळ काढून घेतली. यापेक्षा जास्त मिश्रण हे शिजवायचं नाही. एक उकळ यायला लागली की लगेच गॅस बंद करायचा. हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करायचं. तर या ठिकाणी मी साखरेचा वापर केलेला आहे. तुम्ही गुळ सुद्धा ऍड करू शकता. आणि समप्रमाणामध्ये गुळ मेल्ट झाल्यावर पाणी ऍड करून मिश्रणाला एक उकळ काढून घ्यायची. तर हे बाउल मध्ये मी काढून घेतलं आणि पूर्णपणे थंड करून घेते. तर आता हे पूर्णपणे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे. आणि थंड झाल्यानंतरच यामध्ये पाव कप तेल ऍड केलं. तर इथे विदाउट फ्लेवर म्हणजे स्ट्रॉंग फ्लेवर नसलेलं तेल ऍड करायचं. त्यानंतर पाऊण कप दही ऍड केलं. तर फ्रेश असं दही घ्यायचं. तर या ठिकाणी मी कपचं मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या आणि सर्व जिन्नस याच प्रमाणामध्ये मोजून घ्या. तर सुरुवातीला कॅरमल केलेली साखर, तेल आणि दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर इथे मी चमच्याने केलं, नंतर मिक्सरच्या मदतीने व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं. तर तेलाचा वापर करताना यामध्ये मोहरीचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल घेऊ नका. साधं आपलं सोयाबीन किंवा सूर्यफुलाचं तेल घ्या. तर स्ट्रॉंग फ्लेवरचं तेल घेतल्यामुळे केकला सुद्धा तसा वास येतो. तर बघा हे सर्व चांगलं मी मिक्स करून घेतलं. व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तर आता यावर चाळण ठेवून यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालते. तर इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे मैदा सुद्धा घेऊ शकता. याच प्रमाणामध्ये घ्या. फक्त चाळून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये मी 2 छोटे चमचे मिल्क पावडर ऍड केली. मिल्क पावडरमुळे केकला मस्त अशी चव येते, त्यामुळे नक्की ऍड करा.
तर हे दोन्ही व्यवस्थित असं चाळून घेते. मिल्क पावडर ऐवजी तुम्ही कोको पावडर सुद्धा 2 चमचे ऍड करू शकता, म्हणजे चॉकलेटी असा फ्लेवर येईल. त्यानंतर यामध्ये मी दालचिनी आणि जायफळची पावडर पाव चमचा ऍड केलेली आहे. तर प्लम केक मध्ये वेलची पावडर सुद्धा ऍड केली जाते, तर ती असेल तर ती पाव चमचा ऍड करा. त्यानंतर इथे मी ऑरेंज घेतलेला आहे आणि ऑरेंज वरचं थोडंसं साल बघा असं किसून घालते, फक्त अर्धा चमचा. तर ऑरेंज वरचं अगदी वरचं जे साल असतं तेच घालायचं, तो पांढरट भाग असतो तो ऍड करायचा नाही, नाहीतर मग कडवट स्वरूपाचा आपला केक तयार होईल. त्यामुळे अगदी वरचंच किसून घाला. बघा फक्त अर्धा चमचा ऍड केलेला आहे. त्यानंतर अगदी थोडंसं चिमूटभर मीठ ऍड केलं. 1 चमचा बेकिंग पावडर, तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो वापरलेला आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा. आणि आता हे घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर या ठिकाणी मी दुधाचा वापर केलेला नाही. तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी दही ऐवजी दूध वापरा. तर हलक्या हातानेच हे सर्व चांगलं मी असं एकजीव करून घेतलं. बघा मिश्रण असं घट्ट आहे. सर्व चांगलं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. तर आता सुरुवातीला 1 तासापूर्वी आपण जे ड्रायफ्रूट ऑरेंज ज्यूस मध्ये सोक करून घेतलेले होते, आता ते ऍड करायचे आहे. तर हे सोक झालेले ड्रायफ्रूट बघा छान फुललेले आहे. तर हे सर्व मी ऑरेंजच्या ज्यूस सहित ऍड करते आणि ते सुद्धा हलक्या हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घेते. तर यामध्ये जो ऑरेंजचा ज्यूस आहे त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ होण्यास मदत होईल आणि व्यवस्थित असं बॅटर तयार होईल. प्लम केकचं जे बॅटर असतं ते जास्तही पातळ नसतं, त्यामुळे थोडंसं घट्टच असं बॅटर ठेवायचं, जास्तही पातळ करायचं नाही. तर बघा या पद्धतीने मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट अशी आहे. तर असंच बॅटर तयार करून घ्यायचं. तर बघा प्लम केकचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. केक बेक करण्यासाठी इथे मी केक टीन घेतलेला आहे, त्याला बटर पेपर लावून तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. तर हे बॅटर सर्व या टीन मध्ये ऍड करू. केक टीन नसेल तर घरातील कुकरचा डबा घ्यायचा, त्याला तेलाने ग्रीस करून त्यावर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ असं व्यवस्थित डस्ट करून एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये तयार बॅटर घालायचं. तर सर्व मिश्रण मी केक टीन मध्ये घालून घेतलं. आता हाताने डबा हा 1 ते 2 वेळेस असा टॅप करायचा, म्हणजे यामध्ये जर काही एअर असेल की निघून जाईल. एकसारखं मिश्रण करून घेतलं. आता यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप घाला, ट्रुटी फ्रुटी घाला किंवा चेरी असेल तर ती लावा, म्हणजेच आपल्याला सजावट करून घ्यायची आहे. तर भरपूर असा ड्रायफ्रूटने मी इथे केक हा डेकोरेट करून घेते. तर सुरुवातीला ऑरेंज ज्यूस मध्ये जे काही ड्रायफ्रूट घातलेले होते त्याचेच काप करून मी इथे ऍड केलेले आहे. तर बघा केक हा बेक होण्यासाठी रेडी झालेला आहे. तर आजचा केक मी कढईमध्ये न बेक करता डायरेक्ट OTG म्हणजेच ओव्हन मध्ये बेक करणार आहे. तर त्यासाठी ओव्हन मी अगोदरच 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलेलं होतं 180 डिग्री सेल्सिअस वर. तर केक हा ओव्हन मध्ये घालून 180 डिग्री सेल्सिअस वर 30 मिनिटांसाठी बेक करण्यास ठेवायचा आहे. 30 मिनिटांमध्ये परफेक्ट असा केक तयार होतो. कुठेही चेक करायची गरज पडत नाही आणि कढईमध्ये करत असाल 50 ते 55 मिनिटं लागतात. तर बरोबर 30 मिनिटांनंतर केक हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे, छान फुलला आहे बघा. कुठेही आपले ड्रायफ्रूट हे ओव्हरकुक झालेले नाही, परफेक्ट असे बेक झालेले आहे. तर आता हा केक व्यवस्थित बेक झाला की नाही टूथपिकने किंवा चाकूच्या मदतीने चेक करून बघायचं. व्यवस्थित बेक झालेला आहे बघा, कुठेही मिश्रण चिटकलेलं नाही. तर 2-3 ठिकाणी टूथपिक हे व्यवस्थित असं टोचून बघायची, मिश्रण लागतं की नाही बघायचं आणि नसल कुक झालं तर 5-1 मिनिटं आणखी बेक करून घ्यायचा. तर परफेक्ट असा आपला प्लम केक तयार झालेला आहे. बघा जवळून दाखवते, किती सुंदर दिसत आहे. ऑरेंज ज्यूस मध्ये आपण ड्रायफ्रूट भिजवून घेतल्यामुळे त्याचा एक मस्त असा सुगंध सुटलेला आहे. शिवाय गव्हाच्या पिठाचा आहे, वाटत सुद्धा नाही. बघता क्षणी खावासा वाटेल इतका सुंदर झालेला आहे. परंतु केक हा गरम आहे, गरम केक लगेच कट करायचा नाही. तर केक हा पूर्णपणे थंड करून झाल्यानंतरच तो डिमोल्ड करून घ्यायचा, म्हणजे टीन मधून काढून घ्यायचा. तर केकच्या कडा सुद्धा व्यवस्थित सुटलेल्या आहे बघा. तर आता यावर मी एक कॉटनचा कपडा किंवा रुमाल ठेवते आणि पूर्णपणे हा केक थंड करून घेते.
तर अर्धा तासानंतर केक हा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि कडा सुद्धा व्यवस्थित छान असा मोकळा झालेला आहे। तर चाकूच्या मदतीने कडा ह्या थोड्याशा लूज करून घ्यायच्या आणि यावर एक प्लेट ठेवून केक हा डिमोल्ड करून घ्यायचा। तुम्ही बघाल केक हा अजिबात चिटकलेला नाही, व्यवस्थित असा निघालेला आहे। केक वरील बटर पेपर सुद्धा मी काढून घेतला। बघा किती मस्त बेक झालेला आहे। जाळी बघा किती सुंदर आलेली आहे, दिसतो की नाही अगदी मार्केट सारखा। चला तर मग आता आतून कसा झाला ते बघूया। कापताक्षणी जाणवत आहे की मस्त सॉफ्ट झालेला आहे, आतूनही मस्त जाळी आलेली आहे बघा। वाटणार सुद्धा नाही हा गव्हाच्या पिठापासून आपण केक तयार केलेला आहे। छान सॉफ्ट झालेला आहे, मऊसूत झालेला आहे। केकला छान रिबन लावायची, अगदी विकतच्या सारखा दिसतो बघा। मार्केटमध्ये तुम्ही हा केक घ्यायला गेला तर खूप महागडा मिळतो, त्यापेक्षा घरी बनवा, मस्त पौष्टिक असा तयार होतो। करून बघा, खूपच सोपी अशी पद्धत आहे। तर कसा वाटला आजचा हा क्रिसमस स्पेशल प्लम केक म्हणजेच फ्रूट केक हे कमेंट करून सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।